नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपली पैठणी साडी असते. तर पैठणी साडीला चा जो आपला पदर असतो तर त्याला फिनिशिंग कशी करायची. म्हणजे बघा, खालच्या साईडने असे धागे असतात. आपले डिझाईनमुळे खालच्या साईडला पैठणीला पदराला अशा पद्धतीने धागे असतात आणि ते कशातही अटकतात आणि आपली साडी खराब होते. तर त्यासाठी आपण त्याला आपण नेट लावणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर बारीक जे नेट असतं बघा, मी नेट घेतलेला आहे, मॅचिंग घेतलेला आहे, साडीला मॅचिंग हिरव्या कलरचंच मी नेट घेतलेलं आहे. तर बघा, हे एकदम बारीक नेट हवं आहे आपल्याला यासाठी. बघा, दिसत नाही आहे, एकदम बारीक नेट घेतलेलं आहे मी. आणि हे नेट किती घेतलेलं आहे, हे 80 सेंटीमीटर घेतलेलं आहे नेट. आपल्याला 80 सेंटीमीटर नेट आपल्या पदराला पूर्ण लागतं. तर बघा, आपण इथून स्टार्ट करणार आहोत आणि बघा, अशा पद्धतीने मी पदर पूर्ण असं व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला नेट व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला बघायचं आहे त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आपल्याला दोघं साईडने 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्याला बारीक नेटला फोल्ड करण्यासाठी आपण 1 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नेट मापामध्ये कटिंग करून घ्यायची आहे. तर या साईडने अर्धा इंच आपण वाढवून घेणार आहोत आधी आणि साईडच्या साईडने 1 इंच आपल्याला अशा पद्धतीने शिलाई अगोदर टाकून घ्यायची आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. अशा पद्धतीने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. बघा, आता आपण अशा पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे. आता मी पदर घेतलेला आहे. तर पदर घेतल्यानंतर आपल्याला बघा, इथून सुरुवात करायची. खालच्या साईडने मी लाल धागा यूज केला मॅचिंग आणि वरच्या साईडने हिरवा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथून सुरुवात करायची आहे नेट लावायला. आपल्याला नेट खेचायची पण नाही आहे, व्यवस्थित लावायची आहे. आपण जर नेट वगैरे खेचलं तर आपलं असं फिनिशिंग येणार नाही. तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की नेट आपल्या पैठणी साडीच्या पदर खूप धागे असतात तर खराब होतो. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. याच्यामुळे तुमचे धागे अटकणार नाही आणि आपली पैठणी खराब पण होणार नाही. आणि बारीक नेट असल्यामुळे आपल्याला असं वाटतही नाही आपण नेट यूज केलेली आहे वा लावलेली आहे. तर बघा, आता ह्या साईडने दुसऱ्या साईडने पण आपण अगोदर अशा पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला जिथं वाटलं एक्स्ट्रा होतोय तिथे किंचित आपण वाढवू शकतो. तर आपल्याला असं व्यवस्थित बघा प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही आपलं असं गोळा होणार नाही आपली साडी किंवा नेट. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. थोडी थोडी शिलाई टाकायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं असा हाताने व्यवस्थित प्रेस करून अशा पद्धतीने साडीला नेट लावून घ्यायचं आहे. बघा, मी आता पूर्ण व्यवस्थित नेट लावून घेते आहे. आणि आता या साईडने आपल्याला
पण एक टीप टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं नेट लावून अटॅच झालेलं आहे। बघा आपण जेव्हा मिऱ्या पाडतो तेव्हाही आपल्याला काही अडचण येत नाही नेटमुळे। आपल्या एकदम इझिली आपलं पदराचे आपण बघा अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकतानाही काही प्रॉब्लेम येत नाही। तर वाटत नाही आपण नेट लावलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।